नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चंद्रकला अन्नपूर्णा किचनमध्ये. नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. तर आता दिवाळी आलेली आहे, तर आपल्याला त्याची पूर्वतयारी करायची आहे. तर अनारसाचं पीठ आपण कसं भिजवायचं आता हे मी तुम्हाला दाखवणार आहे. का तर अनारसे करायचे असतात तर त्याला खूप वेळ लागतो, त्याच्यामुळे हा लॉंग व्हिडिओ होईल. तर तुम्ही स्किप न करता पूर्णपणे बघा, कारण थोड्याफार चुका होऊ शकतात तुमच्याकडून, म्हणून अगदी छोट्या छोट्या बारीक बारीक गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. तर आता आपल्याला इथं अर्धा किलो तांदूळ घ्यायचे आहे. अर्धा किलो तांदळाचं मी प्रमाण तुम्हाला दाखवणार आहे कसे करायचे. ते अगदी परफेक्ट आहे, तुम्ही करून बघा आणि नंतर मला कमेंट करून सांगा. आणि हे आपल्याला 3 दिवस भिजवून पुढची प्रोसेस करायची आहे. तर चला सुरुवात करूयात आपण. इथे मी अर्धा किलो बरोबर रेशनिंगचे तांदूळ घेतलेले. रेशनिंगच्या तांदळाचा वापर करायचा आहे आपल्याला अनारसाचं पीठ भिजवण्यासाठी. त्यासाठी आपण आता पातेले घेतलेले मी, आणि त्यात आता स्वच्छ धुवून घेऊया. एक दोन वेळा त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आणि ह्याला 3 दिवसासाठी आपण असंच ठेवायचं. फक्त दरवेळेस पाणी बदलायचं, प्रत्येक दिवशी ना पाणी बदलायचं याचं, त्याच्यामुळे वास येणार नाही त्याला. आता हे अशा पद्धतीने आपण यात पाणी घातले मी. आता 3 दिवसासाठी असं झाकून ठेवूया आपण त्याला. आता 3 दिवस झालेले आहेत आपल्या तांदळाला, भिजत घातले होते तांदूळ. सलग 3 दिवस पाणी बदलत राहिले सकाळ संध्याकाळ. आता हे आपण निथळायला ठेवूयात. आता पूर्ण आपण तांदूळ बाहेर काढलेले, थोडासा करून खोलगट भाग मध्ये करायचं, जेणेकरून सगळं पाणी मध्ये आलं पाहिजे निथळलं. आणि थोड्या वेळाने मी काय करणार आहे, हे तांदूळ आता सगळे काढून घेतलेले. आता हे असं खोलगट भाग करून 10 मिनिटांनी आपण ते सुक्या कपड्यावर कॉटनचे आपण टाकूयात. म्हणजे जे थोडंसं सुकवायचं, खूप पाणी सुकवायचं नाही. आता हे थोड्या वेळासाठी मी ठेवणार आहे, जेणेकरून पाणी निथळलं जाईल. अशा प्रकारे आता आपण तांदूळ सगळे सुकवून घेऊयात, कापडावर टाकून थोड्या वेळासाठी. म्हणजे ओलसरच राहिले पाहिजे थोडेसे. आता थोड्या वेळासाठी मी ठेवणार आहे, नंतर मग मिक्सरवर बारीक करणार आहे, जेणेकरून थोडासा ओलावा असल्यामुळं गुळ मिक्स होतो. पूर्ण कोरडे झालं पीठ तर हे होतं, गुळ मिक्स होत नाही. आता इथं आपलं तांदूळ तयार झालेले आहेत. हे असं चिकटलं पाहिजे, म्हणजे ओलसरपणा आहे यात. आता याला आपण मिक्सरवरनं फिरवून काढूयात. अशा पद्धतीने मी सगळं हे पीठ चाळून घेतलेले. आपले जो मैद्याची जी चाळण आहे ना, चाळतो आपण ते पीठ, त्याने चाळून घ्यायची, किंवा वस्त्रागाळ केलं तरी चांगलंच आहे. पण माझ्याकडे मैद्याची चाळण आहे म्हणून मी त्याने चाळून घेते. मग आपण मिक्स करू, गुळ त्यात मिक्स करूया आपण त्यात. आता रेडी आहे आपलं पीठ. आता इथे मी ताट घेतले, त्याच्यातच बरोबर हे 3 वाट्यांचं प्रमाण घेणार आहे मी आता पिठाचं. तर हे 3 वाटी आहे पीठ घेतलेले. तर आपण योग्य प्रमाण पण घेऊन करू शकतो, परंतु मी काय करते, आता हे ते पीठ आहे आपलं, त्याच्यामुळे काय करू आपण, त्यात 1 वाटीच्या पिठाचं 1 वाटी मी गुळ घेतलेला आहे किसून घेतल्यामुळे काय तो गोळा होतो तयार. मी आधी किसून घेतला होता, त्याच्यामुळे तो गोळा झाला. आणि सुरीच्या साह्याने मी असं बारीक केलं, त्याच्यामुळे काय होतं, हे होत नाही, म्हणजे असं गोळा तयार होत नाही. हे बघा असं झालंय. त्याच्यामुळे ते प्रमाण मग करायला आपल्याला कळत नाही, असं प्रमाण किती घ्यायचं. त्याच्यामुळे पूर्णपणे मी थोडंसं कमी घेतलंय, असा गोळा झाल्यामुळे कळत नाही. तर आपण आता हा मिक्स करून घेऊ व्यवस्थित. 3:1 हे प्रमाण नक्की लक्षात ठेवा. ओलसर असल्यामुळे काय होतं, पूर्णपणे असे पिठात मिक्स होतो ते गूळ.
थोडासा कमी घालायचा. आणि काय करायचं, जर आपल्याला वाटलं की नाही का अनारसे काही व्यवस्थित होत नाहीत, तर काय करायचं, केळ्याचा थोडासा तुकडा टाकून त्यात ते करायचं. कारण भीती वाटते. अनारसाचा हा असा प्रकार आहे, तो कधी पण बिघडू शकतो. असं छानपैकी त्याला मिक्स करून घ्यायचं. असं दोन्ही हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. बघू शकता कसा झालाय गोळा. फक्त असं प्रोसेस म्हणजे खूप वेळ लागतो ह्याला. असं पूर्णपणे चांगला मिक्स करून घ्यायचा. असं सारखं असं नाही का घासून असं घ्यायचं पीठ हे. म्हणजे काय होतं, गुळत्यातपर्यंत पिठापर्यंत पूर्ण मरतो. तर ह्याच्यात आपण गोळे बांधून घेऊयात. असेच 3 दिवस काय करायचं, आपण आता 3 दिवसासाठी भिजवणार आहोत हे पीठ तयार झालेलं. तर 3 दिवस कंप्लीट पूर्ण फोडायचं. म्हणजे हे गोळे आणि परत एकजीव करायचं, परत फोडायचं, परत एकजीव करायचं. असं 3 दिवस करायचं. आणि ज्या दिवशी आपल्याला किंवा 2 दिवस केलं तरी चालेल, आपल्या ह्याच्यानुसार. बघितलं कसं झालं हा गोळा. हे रेशनिंगच्या तांदळापासून आता आपण तयार केलेलं हे तयार आहेत आपले गोळे. तर एक लक्षात ठेवायचं की पाण्याचं एकही अंशात म्हणजे थोडंसं सुद्धा पाणी याच्यात जाऊन द्यायचं नाही. त्याच्यामुळे पूर्ण आपलं पीठ खराब होण्याची शक्यता असते. तर ह्याला आपण आता 3 दिवसासाठी झाकून ठेवूयात. फक्त सलग 3 दिवस फोडायचं, परत एकजीव करायचं, परत फोडायचं, एकजीव करायचं. त्याच्यामुळे पूर्ण गोळा आतमध्ये शिरला जातो. आणि शक्यतो थोडंसं तांदळाचं पीठ शिल्लक ठेवत जा. मी थोडंसं ठेवलेलं, जर काही वाटलं तर आपल्याला त्यात थोडंसं मिक्स करण्यासाठी. तर आता आपण हे 3 दिवसासाठी ठेवून देऊयात त्याला.